शरण
म्हणावोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. उशीर झालाय. सगळ्याच गोष्टी माझ्या हातामध्ये असतात असं नाही. काही वेळेला थोडा परस्वाधीनही होतो. उशिराची कारणं सांगत बसून आणखी उशीर करण्यापेक्षा, कारण ज्या गोष्टी आपल्या हातातल्याच नव्हत्या त्या सांगत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे माझ्या हातातले तेवढं मी करतो. झालेल्या उशिराबद्दल सर्वांची क्षमा मागणं हे माझ्या हातातलं, आणि कीर्तन न लांबवत बसणं हे माझ्या हातातलं. चांगला जरी नसलो तरी बऱ्यापैकी ड्रायव्हर आहे, त्यामुळं गाडी कुठं पळवायला मिळते हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं गाडी सुटायला जरी वेळ झालेला असला, गाडी मुक्कामाला पोचायला तेवढा वेळ होणार नाही ह्याची तेवढी मी काळजी घेतो. म्हणावोने शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आयुष्यामध्ये माणसानं कोणाला शरण जावं आणि त्यालाच का जावं त्याचं वर्णन महाराज इथं करतात. तसं पाहिलं तर शरण जाणं ही गोष्ट काही मोठेपणाची नाही, सन्मानाची नाही. दुसऱ्याला शरण जायचं जर म्हटलं तर मग माणसांना आपला मोठेपणा, आपली कीर्ती, समाजामध्ये असणारी आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान, आपला नावलौकिक, ह्या सर्व गोष्टी त्याला विसरून जाव्या लागतात. त्याच्याशिवाय दुसऱ्याला शरण जाता येत नाही. माणसं अशी सहजासहजी कोणाला शरण जातही नाही. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढी दुसरी एक गोष्ट खरी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकजण कधी ना कधीतरी कोणाला ना कोणाला तरी शरण गेलेला असतो, जात असतो. आपल्या लक्षात येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलो आहे हे आपल्या लक्षात येत नाही, पण माणसं शरण जात असतात. एक कल्पना अशी करा, दोघेजण शेजारी आहेत. शेतामध्ये दोघांच्यामध्ये एक बांध असतो, एक बाउंड्री लाईन असते. त्या बांधावरून त्या दोघांची नेहमीच भांडणं चाललेली असतात. एक जण म्हणतो तो माझ्याकडे सरकलायस, दुसरा म्हणतो नाही तूच माझ्याकडे 4 हात आलायस. रोज उठून भांडणं, रोज उठून कटकटी. त्या बांधावरती एखादं लहानसं बाभळीचं झाड असतं. कोणाला तरी एकाला लहानशा फांदीची गरज पडते. मग त्या अवताचं रुमणं करायचं असेल, बैलगाडीची खीळ करायची असेल, एक बारका फाटा तोडावा म्हणून कुऱ्हाड घेऊन येतो. दुसरा लगेच भांडायला येतो, माझ्या हद्दीतलं माझं झाड तोडायला लागलास म्हणून भांडायला येतो. अगोदर नुसती शाब्दिक भांडणं असतात, तोंडानंच चाललेली असतात. आईबापांचा उद्धार करण्यापुरतीच ती मर्यादित असतात. पण थोड्या वेळानं प्रकरण जरा धराधरीपर्यंत येतं आणि मग ज्याच्या हातात कुऱ्हाड असते रागाच्या भरात समोरच्या माणसाच्या डोक्यात घालतो. डोकं फुटतं, रक्तबंबाळ होतो, खाली पडतो, मरतो. घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला माणसांना परिणामाची जाणीव असते असं काही नाही. भावनेच्या भरात, रागाच्या भरात हातून अशी एखादी गोष्ट घडून जाते, पण समोरचा माणूस मेलाय हे लक्षात आलं म्हणजे मग हातपाय कापायला लागतात की आता पुढे काय, पोलीस येणार, पकडून नेणार, चांगला 12-15 दिवसाचा रिमांड घेणार, रोज उठून ठोकून काढणार, काही खिशामध्ये 4 पैसे असतील नसतील ते काढून घेणार, आणि त्यातूनही पुढं कोर्टामध्ये केस गेल्यानंतर पुढं काय वाढून ठेवलं आहे हे तर काही त्याला ठाऊक असत नाही. सुटेल ह्याची शाश्वती असत नाही. फाशी आहे का जन्मठेप हेही त्याला माहिती असत नाही. असा जो अपराधी माणूस आहे ज्याच्या हातून काही गुन्हा घडला आहे
त्याला जर यातनं सुटका व्हावी वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? जाऊन एखाद्या वकिलाचे पाय धरले पाहिजे. वकील साहेब काही करा, पण मला एवढं यातनं बाहेर काढा. घरी लहान लहान लेकरं आहेत, म्हातारा म्हातारी आहे, बायको आहे, त्यांना बघणारं सांभाळणारं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी जर असा जेलमध्ये गेलो, मी जर फाशी गेलो, तर हे माझे लहान लहान लेकरं रस्त्यावरती येतील, भीक मागायची पाळी येईल. काही करा, पण मला एवढं यातनं वाचवा. काही वेळेला माणसांच्याकडे द्यायला पैसे असत नाहीत. हा म्हणतो आयुष्यभर तुमच्या शेतामध्ये राबतो, तुमच्या घरामध्ये राबतो, तुमचे सगळे पैसे वसूल झालेत असं जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही मला सोडा. तोपर्यंत तुमच्या घरात, तुमच्या दुकानात, तुमच्या शेतात राबतो, कारण कसंही करून मला एवढं यातनं वाचवा. जो अपराधी असतो त्यानं वकिलापुढं नतमस्तक झालं पाहिजे, हात जोडले पाहिजेत, विनवणी केली पाहिजे. अपराधी हा वकिलाला शरण जात असतो. कल्पना अशी करा, एखादा रोगी आहे, अपेंडिसायटिस झाला आहे. आपण नुसत्या कल्पनाच करायच्यात, कोणाला होऊ नयेत. ज्याला झाला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात त्या. महाराजांचा एक दृष्टांत आहे. प्रसूतीच्या वेदना काय असतात हे जी बाई कधी बाळंत झालेली असते, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला असतो तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जी प्रसवलेली नाही, जिनं कधी कोणाला जन्म दिला नाही, जी कुमारिका आहे, तिच्यापुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, त्या वेदना काय असतात हे तिला कळणार नाहीत. जिनं भोगलेले असतात, अनुभवलेले असतात, तिलाच त्या ठाऊक असतात. महाराज सांगतात, व्याली कुमारीचा, व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव, अनुभवी अनुभव, व्याली कुमारीचा, व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव, अनुभवी अनुभव, अनुभवी अनुभव सांगता तो भाव येत नाही. ज्याप्रमाणे प्रसूतीच्या वेदना जिनं कधी काळी भोगलेल्या असतात तिलाच त्या ठाऊक असतात. जी प्रसवलेली नाही, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला नाही, तिच्यापुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, अगदी त्या विषयावरचे ग्रंथच्या ग्रंथ जरी वाचायला दिले, त्या वेदना काय असतात हे तिला कळणार नाही. जिनं भोगलेले असतात तिला त्या ठाऊक असतात.
त्याप्रमाणे ज्याला कोणाला कधी काही अपेंडिसायटिस झालेला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात. त्या रात्री 1 वाजता 2 वाजता पोटामध्ये दुखायला लागतं, जमिनीवरती गडबडा लोळायला लागतो, गुरासारखा ओरडायला लागतो, वेळ अवेळ रात्र अपरात्र काही म्हणत नाही, डॉक्टरांच्या दारामध्ये जातो, हाका मारायला लागतो. डॉक्टर साहेब बाहेर गावावरून व्हिजिटवरून नुकतेच आलेले असतात, जरा कंटाळलेले असतात, डोळा लागलेला असतो. वरनच ते सांगतात, अरे बाबा आत्ता मी काही दार उघडणार नाही, उद्या सकाळी काय असेल ते उद्या बघतो. हा बाहेरूनच हात जोडायला लागतो, पाया पडायला लागतो. डॉक्टर साहेब सकाळपर्यंत मी जगेन असं मला वाटत नाही, वेदना असह्य झाल्यात, कृपा करून आत्तापुरती एखादी गोळी द्या, एखादं इंजेक्शन द्या, उद्या सकाळी मी परत येतो, पण आत्तापुरतं काहीतरी द्या. दार उघडायला जर वेळ झाला तर हा बाहेरूनच दारावरती डोकं आपटायला लागतो, बाहेरूनच पाया पडायला लागतो, विनवायला लागतो. जो रोगी आहे त्यानं डॉक्टरला वैद्याला शरण गेलं पाहिजे, त्यांच्या पुढं नतमस्तक झालं पाहिजे. ह्या लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण हात जोडतो, विनवणी करतो, प्रसंगी पाया पडतो, पण काही गोष्टी अशा आपल्या लक्षातही येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलो आहे. ते रस्त्यानं आपण चाललेलो असतो, समोरून तलाठी साहेबांची स्वारी येताना दिसते. त्यांना बघितलं की माणसं नमस्कार साहेब, चला चहा घेऊन येऊया म्हणतं. ते म्हणता नको, आत्ताच माझा चहा झाला आहे, पाटलाकडे गेलो होतो, चहा नको. असं काय करतायत, कधी तर तुमची 6 महिन्यातनं एकदा गाठ पडते असं म्हणून ते नको म्हणत असले तरी त्यांच्या हाताला धरायचं, हॉटेलमध्ये घेऊन जायचं, पदरचे 10 रुपये खर्च करायचे आणि चहा पाजायचा. का पाजायचा असतो तो चहा? तो काय आपला पाहुणा नाही, मित्र नाही, फारशी आपली ओळखही नाही, कुठंतरी जरा ओळख झालेली तोंड ओळख असते, असणारी ओळख वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण त्या काळ्याशाहीचं सामर्थ्य काय हे आपल्याला चांगलं ठाऊक असतो. एक म्हण आहे, जे नसे ललाटी ते करी तलाठी. ब्रह्मदेव जर एखाद्याच्या नशिबामध्ये जमीन द्यायचा विसरून गेला, दिलीच नाही, आणि ह्यानं जर ते मनामध्ये आणलं, कोणाच्या नावावरची जमीन कधी कोणाच्या नावावरती होईल, नमुना नंबर 14ला ती शिस्पेन्शिलची एंट्री कधी होईल हे आपल्याला माहितीच होत नाही. ती जाऊन पुन्हा काळ्याशाहीची नोंद कधी झाली हेही आपल्याला काय माहिती असत नाही. जमीन आपली, पीकही आपलं, दुसराच कोणीतरी उठतो, 7-12चा उतारा घेतो, कोर्टामध्ये जातो, माझी जमीन आहे, माझं पीक आहे, बघा माझं नाव आहे, माझा ताबा म्हणतो. तो अडवायला लागला आहे. एक्सपार्ट इंजंक्शन घ्यायचं, एकतर्फा मनाई हुकूम घ्यायचा, आणि मग आपल्या डोळ्या देखत आपल्या जमिनीतलं आपण वाढवलेलं पीक दुसराच कोणीतरी कापून घेऊन जातो. आता पीक गेलं ते गेलं. जमीन जर वाचवायची असेल तर मग उद्योगधंदे सोडून हेलपाटे घालत बसलं पाहिजे, त्या वकिलाला 10-5 हजार दिले पाहिजेत. हे सगळं जर टाळायचं असेल तर त्या व्यवहारी माणसाला हे चांगलं ठाऊक असतं. असं एक अधूनमधून 10 रुपयाचा चहा पाजला म्हणजे आपली जमीन जागेवरती राहते. त्या सत्तेपुढं आपण पत्करलेली ती शरणागती आहे असं काही कधी आपल्याला वाटतच नाही. आपण फार सामान्य माणसं आहोत, आपल्या गोष्टीत सोडून द्या, पण ज्यांना आपण मोठं समजतो ती तरी काय आपल्यापेक्षा वेगळी आहेत का? आपल्यासारखीच आहेत. DPDCची एक मीटिंग असते, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची. जिल्ह्यातली सगळी पुढारी मंडळी त्या मीटिंगला आलेली असतात. आल्याबरोबर जर त्या कलेक्टर साहेबांनी त्यांना नमस्कार केला नाही, खुर्चीकडे बोट दाखवून या बसा म्हटलं नाही, थोड्या वेळानं टेबलावरती पाण्याचा ग्लास आला नाही, आणखी काही वेळानं चहाचा कप आला नाही, आणि त्या बोलवलेल्या मंडळीपैकी एखाद्याला जरी असं वाटलं की काय कलेक्टरने आपला अपमान केला आहे, साधं पाणीसुद्धा आपल्याला विचारलेलं नाही, आणि हे गृहस्थ जर मुख्यमंत्र्याच्या जवळचे असतील तर ह्या कलेक्टरविषयी त्यांच्या कानात कधी काय सांगतील काही सांगता येत नाही. आज कोल्हापूरला असले तर उद्या चंद्रपूरला पळावं लागतं, चंद्रपूरला असले सोलापूर गाठावं लागतं,
सोलापूरला असले तर नागपूर बघायला जावं लागतं. त्यांची पळताभुई थोडी होते. त्यांनाही त्या आल्या गेलेल्यांना नमस्कार करावा लागतो. मधले अधले सगळे सोडा. त्या मुख्यमंत्र्याला म्हटलं तुम्हाला कशाला कोणाला नमस्कार करायला पाहिजे, तुम्ही तर आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक आमदार तुमच्या दारामध्ये मला उपमुख्यमंत्री करा म्हणून थांबला आहे. किती लोकांना करणार, अगोदरच 2-2 आहेत, आणखी आता किती करणार. पण नाही तर नाही, कॅबिनेटचा तरी मिनिस्टर करा की आम्हाला. अवघड आहे हो, तेही अवघड आहे. आता किती लोकांना घ्यायचं सामावून, मग निदान राज्यमंत्री तरी करा, तेही शक्य होईल वाटत नाही. मग निदान महामंडळाचा अध्यक्ष तरी करा, पण बसायला लाल दिव्याची गाडी तेवढी आम्हाला द्या, अशी याचना करत सगळे तुमच्या दारात थांबलेत. तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे. ते म्हणतील काय खरं आहे आमचं तरी. जोपर्यंत वर्षाची मर्जी आहे, वर्षाची म्हणजे परमेश्वराची नाही, एक दिल्लीश्वर आहेत, ह्यांची मर्जी जोपर्यंत तोपर्यंतच ह्यांचं मुख्यमंत्रीपद असतं. नाहीतर रात्री झोपताना मुख्यमंत्री, सकाळी झोपेतनं जागे झाले तर साधे मंत्री उरलेले नसतात. त्यांनाही कुठेतरी जाऊन नमस्कार करून यावा लागतं. कोणाची तरी मनधरणी त्यांनाही करावी लागते, कोणाची तरी करुणा त्यांनाही भाकावी लागते. त्या पंतप्रधानाला म्हटलं तुम्हाला कशाला कोणाला नमस्कार करायला पाहिजे, देशाचे पंतप्रधान आहेत. एरवी जरी कधी त्यांनी आम्हाला नमस्कार केला नाही, तर 5 वर्षातून एक दिवस असा उजाडतो की ज्या दिवशी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या दारात हात जोडून उभारलेले असतात. कसली मिरवणूक चालली आहे म्हणून सहज आपण दारामध्ये गेलो आणि हे गाडीमध्ये जरी उभे असले, आपल्याला बघितलं की तिथनंच हात जोडायला लागतात, विसरू नका म्हणायला लागतात. एक झोळी त्याने काखेला अडकवलेली असते, कारण ती अदृश्य असते, आपल्याला कधी ती दिसतच नाही. पण कशाचं दान, कशावर शिक्का मारून कुठं टाकायचं हे हात जोडून विनवणी करून प्रसंगी पाया पडून सांगायला लागतात. आपल्याला बघितल्यानंतर हात जोडतील, काय नवलं आहे त्याच्यात, पण अगोदरच महिने त्या पोस्टरवरती असे हात जोडून उभारलेले असतात. जगामध्ये समर्थ असा कोणीच नाही ज्याला कधीच कोणापुढं नतमस्तक व्हावं लागलं नाही, कधी कोणाची मनधरणी करावी लागली नाही, कधी कोणाची करुणा भाकावी लागली नाही, कधी कोणाची प्रार्थना करावी लागली नाही. असा समर्थ असा जगात एकही जण नाही. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्यात अर्थ नाही. जो स्वतः दुसऱ्याला शरण जातोय, असा एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला किती वेळ मदत करणार आहे, कितीशी मदत करणार आहे, हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. एक गृहस्थ नदीच्या काठावरून जायला लागले. असं दिसलं पाण्यामध्ये एक माणूस पडलाय आणि बुडायला लागलाय, हातपाय हलवतोय, पण आता पोहायलाच येत नसल्यामुळं खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. वाटेनं जाणाऱ्या माणसाला त्या बुडणाऱ्या माणसाची खूप दया आली. पण ह्यालाच जर पोहायला येत नसेल तर त्या बुडणाऱ्या माणसाला तो काय मदत करणार आहे. एक बुडणारा माणूस दुसऱ्या बुडणाऱ्या माणसाला वाचवू शकत नाही. हाही बुडणार आहे, तोही बुडणार आहे, जसा तोय तसाच हा. त्याप्रमाणे एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला फारशी मदत करू शकत नाही, फार वेळ करू शकत नाही. हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्याचा अर्थ नाही. शरण जाणं जर चुकणारं नसेल, कोणाचे तरी पाय धरायचेच असतील, कोणाची तरी करुणा भाकायचीच असेल, तर मग महाराज म्हणतात अरे अशाला शरण जावं की हाक मारल्यावर जो मदतीला धावून येईल. खांबात लपून बसलेला असला तरी खांब फोडून बाहेर येणारा जो कोणी असेल, जायचंच असेल शरण, तर त्याला तुम्ही शरण जा. महाराज सांगतात हा केसर
सरशी उडे घालोन स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हाक मारल्यावर जो मदतीला धावून येणार असेल, जर जायचंच असेल शरण, कोणाचे तरी पाय धरायचेच असतील, तर मग महाराज म्हणतात अरे त्याला तुम्ही शरण जा की जो तुम्हा मला या जन्ममरणातनं चुकवणार आहे. जायचंच असेल शरण तर अशा समर्थाला जावं की ज्याला शरण गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पुढं नतमस्तक व्हायची पाळी येणार नाही. आणि जगामध्ये समर्थ असा सर्व शक्तिवान असा एकच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे, जो तुम्हा सर्वांचा सांभाळ करणार आहे, ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात, असा सर्व गुणांनी संपन्न असा सर्व शक्तिमान एकच आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य वसते जेथ. म्हणो आणि तो भगवंतू निसंगाचा सांगा तू. सर्व गुणांनी संपन्न असणारा तो एकच आहे की ज्याच्या इच्छेनं हे जगातले सर्व व्यवहार चालतात. नाहीतर असं का होतं? पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. आता आपण काही नदीकाठची माणसं नाहीत, पण कधीतरी आपण टी व्हीवरती बघतो कृष्णेला पूर आला तर शिरोळ तालुक्याची स्थिती काय होते कधीतरी बघितलेलं असतं. ब्रह्मपुत्रेला पूर जर आला तर आसाममधली स्थिती काय होते हे आपण कधीतरी पाहतो. गावच्या गावं वाहून जातात, गुरं ढोरं किती मरतात, पत्तासुद्धा त्याचा लागत नाही. मागे एकदा कोकणामध्ये नदीला पूर आला. जांभूळपाडा नावाचं एक गाव त्या घरादारासकट वाहून गेलेलं. जगली वाचलेली माणसं काय राहिले काय गेले बघावं म्हणून 4 दिवसानं परत आली. घराच्या भिंती जागेवर नाही तर खिडक्यादारं नाहीत, सगळं सपाट माळरान झालेलं. फार वर्ष काही झालेली नाहीत. मागच्या 2-3 वर्षाखाली त्या सावित्री नदीला पूर आला आणि महाडच्या जवळचा तो पूल वाहून गेलेला. रात्रीच्या वेळेला त्या ड्रायव्हरला कोणाला काही पुढं काय झालं हे माहिती नाही. ST बसेस ट्रक बारक्या गाड्या वरनं सरळ खाली की सरळ थेट समुद्रामध्ये गेलेल्या. नदीला पूर आला तर एवढा अनर्थ घडतो, गावच्या गावं वाहून जातात, गुरं ढोरं माणसं मरतात. त्या समुद्राला जर पूर यायला लागला तर तो जर असं म्हणायला लागला मला का पूर येऊ नये. शेवटी ह्या सगळ्या नद्या तर माझ्यापर्यंतच येतात. बरं सगळ्या नद्या भरभरूनच व्हायला लागल्यात. यंदाच पाऊस झाला असं नाही, मागच्याही वर्षी असंच होतं, त्याच्याही अगोदर असंच होतं. मी तरी माझ्या पोटात किती पाणी घेऊ. मला थोडा पूर आला तर बिघडलं कुठं. समुद्रानं जर आपली मर्यादा जर सोडली तर काय होईल. नदीला पूर आला तर गावाच्या गावं वाहून जातात. समुद्राला जर असा पूर यायला लागला तर मग देशही जागेवरती राहणार नाही. पण असं होत नाही. कितीही पाणी त्या समुद्राला जाऊन मिळू द्या, किती नद्या भरभरून वाहून जाऊ द्यात, भरतीच्या वेळेला अलीकडे येण्याची जी त्याची मर्यादा आहे त्याच्या अलीकडं तो येत नाही. आणि केवढाही दुष्काळ पडू द्या, यंदाच पाऊस नाही असं नाही, मागचंही वर्ष असंच गेलं आहे, त्याच्या अगोदरचंही असंच गेलं आहे. लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरं मारायला लागली आहेत, गुरंढोरं मारायला लागली आहेत. केवढाही दुष्काळ पडू द्या, ओहोटीच्या वेळेला मागं सरकण्याची जी त्याची मर्यादा आहे त्याच्या पाठीमागं तो जात नाही. ह्या 2 रेषांच्या मध्येच त्याचं येणं जाणं चाललेलं असतं. ज्ञानोबराय सांगतात पर्वती वैसकान संडावे समुद्रे रेखा नोलांड पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. त्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात. नाहीतर असं का होतं का. एखाद्या बसचे ब्रेक फेल होतात,
रात्रीची वेळ असते, बस अशी खाली दरीमध्ये जायला लागते. मग जागी असणारी जी माणसं असतात ती जीव वाचवण्यासाठी धडपडतातच. झोप काय तेवढी कीर्तनातच माणसाला लागते असं नाही, गाडीमध्ये बसल्यावर सुद्धा झोप लागते. ती बस अशी खाली चालली हे लक्षात आल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी माणसं धडपडतात. मग कोणी त्या इमर्जन्सी डोअरमधून बाहेर येईल, कोणी त्या रेग्युलर दरवाजा उघडून, कोणी गाडीच्या काचा फोडून बाहेर उडी टाकेल. म्हणून ती माणसं काय स्वतःला वाचवू शकतात असं नाही. काळ जवळ आला ह्याची जाणीव झाल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी माणसं धडपडतात, पण ती स्वतःला वाचवू शकतातच असं नाही. या उलट त्याच बसमध्ये एक 4-6 वर्षाचं लहान मुलं असतं, त्याला तरी काही कळत नसतं. आता अपघात व्हायला लागला आहे म्हणजे काय व्हायला लागलं, माणसं आता मरणार आहेत म्हणजे काय होणार आहे. जीव वाचवण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे काही कळत नसतं. काहीही न करताना त्याच एका अपघातामध्ये सापडलेलं ते 5-6 वर्षाचं मूल सुखरूप राहतं, आणि जी जीव वाचवायसाठी माणसं धडपडतात ती मात्र स्वतःला वाचवू शकत नाहीत. हे असं का होतं का? काही फार वर्ष झालेली नाही. आपण त्याच परिसरातली माणसं आहेत, म्हणजे मी असं गृहीत धरतो की सगळे माखणी उमारगा ह्या परिसरातली माणसं आहेत. 93 सालचा भूकंप अजून विसरले नसावेत असं वाटते. पहाटेच्या वेळेला ते हलायला सुरुवात झाली, व्हायब्रेशन व्हायला लागलं. माणसं बाहेर पटांगणामध्ये जावं, रस्त्यावरती जावं म्हणून घराच्या बाहेर पडण्यासाठी दरवाजाजवळ येतात, दाराची कडी काढायला लागतात. त्याच वेळेला तो दरवाजा, ती भिंत अंगावरती कोसळते आणि दगडाखाली मातीखाली सापडून माणसं मरतात. एका घरामध्ये कॉटवरती झोपलेली मायलेकरं, 3-4 महिन्याचं मूल, सगळं घर कोसळतं. हलायला सुरुवात झाल्याबरोबर कॉटही हलायला लागतो आणि ते 3-4 महिन्याचं मूल कॉटवरनं खाली कधी जाऊन पडतं आईला काही ते समजत नाही. सगळं घर आईच्या अंगावरती कोसळतं. 3-4 दिवसांनी ढिगारा उपासला तर कॉटवर झोपलेली आई मेलेली असते आणि ते खाली जाऊन पडलेलं पोरगं ते मात्र सुखरूप असतं. कसलाही प्रयत्न न करताना ते 3-4 महिन्याचं मूल सुखरूप पाठीमागे राहतं आणि कॉटवरती झोपलेली आई मात्र मरते. सुनामीमधल्या घटनाही सगळ्यांना ठाऊक असणार आहेत. लाटांनी मर्यादा सोडल्या, गावामध्ये घुसायला सुरुवात केलं. जे कोणी गाठ पडेल, मग माणसं असू द्यात नाही तर जनावरं असू द्यात, गाढवं असू द्यात नाही तर डुकरं असू द्यात, सगळ्याला ओढून आतमध्ये समुद्रामध्ये न्यायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती असणारं एक घर, व्हरांड्यामध्ये चटईवरती झोपलेलं 3-4 महिन्याचं मूल, लाटा त्या पोराला सुद्धा त्या चटई सकट ओढून आतमध्ये घेऊन जातात. 20-20 मीटर उंचीच्या लाटा, म्हणजे साधारण 6 मजली उंच इमारत होईल एवढ्या उंचीच्या त्या लाटा. त्या लाटावरती ते पोरगा असं वर जात असेल, खाली येत असेल, वर जात असेल, खाली येत असेल. चांगली चांगली पट्टीची पोहणारी माणसं लाटांच्या तडाख्यामध्ये सापडून खाली तळाला जातात. आणि ज्याला अजून हातपाय हलवायला येत नाहीत, भूक लागली तर रडण्यापलीकडे ज्या पोराला कळत नाही, ते मूल 3 दिवसानं सुखरूप किनाऱ्याला येऊन पोचतं. हे असं का व्हावं? चांगली चांगली पोहणारी माणसं लाटाच्या तडाख्यामध्ये सापडतात आणि खाली जातात, आणि ज्याला हातपायसुद्धा हलवायला येत नाहीत, भूक लागली तर रडण्यापलीकडे ज्याला काही कळत नाही, असं ते 3-4 महिन्याचं मूल सुखरूप किनाऱ्याला येऊन पोचतं. त्याचं एवढंच उत्तर आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, गतिर्भर्त प्रभु साक्षी निवसा शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधनं बीजमव्ययम म्या बोलविल्या वेदू बोले
म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता त्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात. तुम्हा सर्वांचा त्या पशुपक्ष्यांचा सांभाळ करणारा तोच आहे, जो तुम्हा मला बुद्धी देतोय त्यांना बुद्धी देणाराही तोच आहे. खेड्यातलेच माणसं होत आपण. सुगरणीचं घरटं बहुतेक सगळ्यांनीच बघितलेलं असतं. पडकी विहीर, काठावरती एखादं चिंचाचं लिंबाचं झाड, त्याची फांदे आतमध्ये त्या विहिरीमध्ये गेलेली, त्याला लोंबकळणारं ते सुगरणीचं घरटं. आता ते कसं करायचं हे शिकण्यासाठी कुठल्या कॉलेजमध्ये ती जात नाही. सापाला सहजासहजी आतमध्ये येता येऊ नये म्हणून घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असला पाहिजे हे विचारायला सुद्धा कुठल्या वास्तुशास्त्रज्ञाकडे ती कधी जात नाही. अंडी सहजासहजी खाली पडू नयेत, त्या हवेसाठी व्हेंटिलेटरची काय सोय, हे जे सोय केली पाहिजे हवेची, हे विचारायला कुठल्या आर्किटेक्टकडे ती जात नाही. पण तरीसुद्धा तिला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा कोण आहे? एखाद्या इंजिनियरला आपण असं म्हणालो, तुमची 12वीपर्यंतची 12 वर्ष सोडून द्या, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही जात होता, 4 वर्ष तिथं काढली आहेत, मोठमोठ्या बिल्डिंगच्या डिझाईन तुम्ही तयार करताय, मोठमोठी घरं बांधतायत, 20-20 मजली 25 मजली घरं तुम्ही बांधतायत. त्या सुगरणीनं केले तसं एक घरटं तेवढं करून दाखवा. काय तुम्हाला रॉ मटेरियल गवताच्या काड्या लागतात, ढिगभर आणून टाकतो, तसं एक घरटं तेवढं करा. इंजिनियर असला तरी तसं तो घर बनवू शकत नाही, कुठे शिकायला गेलेली असते, तरीसुद्धा तिला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा आहे तरी कोण? तोच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे, जो तुम्हा मला बुद्धी देणारा आहे, त्या पशुपक्ष्यांना ज्ञान देणारा सुद्धा तोच आहे. त्या सापाचं आणि मुंगसाचं केवढं प्रेम आहे सगळ्याला ठाऊक आहे. एकमेकांना बघितलं की त्या सासू सोना जशा तुटून पडलेल्या असतात तसं ह्या दोघांचं चाललेलं असतं. मुंगूस सापाचा फणा तोंडात पकडायचा प्रयत्न करतं आणि साप मुंगसाला असा वेटोळा घालून त्याला आवळून धरण्याचा प्रयत्न करतो, दंश करण्याचा प्रयत्न करतो. आता असं म्हणतात एखाद्या वेळेला सापाचा दंश मुंगसाला झाला, मुंगूस करतं काय, सापाला सोडून देतं, पळत पळत बाजूला जातं, जमिनीतनं काहीतरी ते उकरतं आणि काहीतरी खातं. आता काय खातं, कुठल्या कशाच्या मुळ्या असतात गवताच्या का जमिनीतलं तत्व काही ठाऊक नाही, पण ते काहीतरी खातं आणि पुन्हा त्या सापाच्या पाठीमागे अजून लागतं. त्या सापाच्या विषयाची बाधा होऊ नये अँटीडोट म्हणून हा उतारा घेतला पाहिजे. हे शिकण्यासाठी ते मुंगूस तरी डोनेशन देऊन कुठल्या मेडिकल कॉलेजात गेलेलं असतं, तरीसुद्धा त्याला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा कोण आहे? मी ऐकलेलं आहे, मला काही ठाऊक नाही, पण आपल्या अनुभवातल्या गोष्टी सांगायला हरकत नाही. ज्यांनी कधी कुत्रे पाळलेले असतील त्यांना ह्या गोष्टीची कल्पना असेल. त्या कुत्र्याला जरी कधी कंपाऊंडमध्ये मोकळं जर सोडलेलं असलं, काही वेळेला ते गवतामधनं हिंडतं, गवताच्या काड्या खायला लागतं. कुत्रा असू द्या, नाही तर वाघ असू द्या, सिंह असू द्या, गवत कधी खात नाही, पण काही वेळेला ते खातात. त्यांना ते काड्या चावायला येत नसतात, काड्या तोडायच्या आणि गिळायच्या. थोड्या वेळानं ते कुत्रं ठसकायला लागतं, ओकायला लागतं. खाल्लेल्या काड्या तर बाहेर पडतातच, पण पांढरट असा पातळ द्रव बाहेर पडतो. आता ते नेमकं काय असतं, ॲसिडिटी असते का आणखी काही असतं, एक तर त्या व्हेटरनरी डॉक्टरला तरी ठाऊक, नाही तर त्या परमेश्वराला तरी ठाऊक, पण ते असं ओकायला लागतं. जोपर्यंत पोटातली सगळी घाण बाहेर पडत नाही
तोपर्यंत तुम्ही भाकरी ठेवा नाहीतर दूध ठेवा, तोंड सुद्धा त्याला लावत नाही. ज्या वेळेला ही पोटातली सगळी घाण बाहेर पडते त्यावेळेला मग ते भाकरीला तोंड लावायला लागतं. पोट दुखायला लागलं तर हे औषध घेतलं पाहिजे हे शिकण्यासाठी ते कुत्रं तरी कुठं गेलेलं असतं, पण तरीसुद्धा त्याला हे ज्ञान असतं. हे ज्ञान देणारा कोण आहे? तोच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे, जो तुम्हा सर्वांना बुद्धी देणारा आहे, त्या पशुपक्ष्यांना ज्ञान देणारा सुद्धा तोच आहे. महाराज तर असं म्हणतात, अरे झाडाचं पान हालायचं असेल तरी सुद्धा ज्याची मर्जी असावी लागते. वृक्षाची पान हाले ज्याची साथ, वृक्षाची पान हाले ज्याची साथ, वृक्षाची पान हाले ज्याची साथ, वृक्षाची
हले ज्याची सत्ता राहिली अहंत मग कोठे. झाडाचं पान हलायचं असेल तरी त्याची मर्जी असावी लागते. जगातल्या सर्व गोष्टी त्याच्या इच्छेनंच घडतात. जगामध्ये समर्थ असा या विश्वामध्ये फक्त तो एकच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे. तुम्हा सर्वांचा सांभाळ करणार आहे. पशुपक्ष्यांना ज्ञान देणार आहे. शरण जायला फक्त तो एकच योग्य आहे. महाराज तर देवालाच प्रश्न करतात, आता तू सांग मी कोणाला शरण जावं. ते बघितली पुराणं बघितली, श्रुती बघितल्या, पूर्वसुरींच्याकडे विचारणा केली. मला तर कोण दिसत नाही शरण जायला योग्य असा. तुझ्याशिवाय दुसरा कोणी मला दिसत नाही. जर कोण असेल तर तूच मला सांग मी कोणाला शरण जावं. ते तुझं विणा कोणा शरण जाऊ नारायण. शरण जाऊ नारायण. शरण शरण जाऊ नारायण. ऐसन देखे मी कोणी दुजती त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळिली दर्शने. ऐसन देखे मी कोणी दुजती त्रिभुवनी. शरण जावं असा भगवंता तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. शरण जायला फक्त तो एकच योग्य. म्हणून महाराज म्हणतात त्याला तुम्ही शरण जा. म्हणावो आणि शरण जावे सर्व भावे देवाशी. या विश्वामध्ये शरण जाण्या योग्य असा फक्त तो एकटाच आहे. म्हणून जायचंच असेल शरण कोणाला तरी तर मग महाराज म्हणतात अरे त्याला तुम्ही शरण जा. म्हणावो आणि शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार दुस्तर नदीचा. मनोरी शरण
पाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा का त्याला शरण का जायचं. आयुष्यामध्ये माणसं जी काही चांगली वाईट कर्म करतात त्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात. कोणीही त्यातनं सुटलेला नाही. आपण मागचं जे काही उरलेलं असेल ते भोगण्यासाठीच जन्माला येत असतं. पाठीमागचं आपण उरलेलं भोगत असतो. अगदी इंजेक्शनच्या सुईच्या रूपानं असेल, अन्य रूपानं असेल, पण मागचे उरलेले भोग आपण या जन्मात भोगत असतो. या जन्मात हातून कर्म होतच असतात, त्याचेही भोग असतात, तेही आपण भोगतो. पण मरायच्या वेळेपर्यंत अंतकालापर्यंत सगळे काही भोगून संपत नाहीत. काहीतरी उरतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर दुसरं शरीर घेऊन जन्माला यायचं आणि जे पाठीमागचं उरलं आहे ते भोगायला चालू करायचं. पुन्हा त्या जन्मात हातून कर्म होतातच, त्याचेही चांगले वाईट परिणाम असतात, तेही भोगायचे. पण पुन्हा मरायच्या वेळेपर्यंत सगळं काही भोगून संपत नाही, पुन्हा काहीतरी शिल्लक राहतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर जन्माला यायचं. जन्माला आलं की पुन्हा मारायचं. मेलं की पुन्हा जन्माला यायचं. जन्माला आलं की पुन्हा मारायचं. यातनं आपली सुटका नाही. अगा कर्मी जै उरवे तय ही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देह एका. हे भोगण्यासाठीच आपण जन्माला येत असतो. यातनं सुटका नाही. ह्याला भवसागर म्हणतात, भवनदी म्हणतात. कोण कुठे या भवसागरात वाहत गेलं त्याचा पत्तासुद्धा लागला नाही. बुडले तयाचा मुळना मार्ग. कोण कुठं बडे बडे वाहत गेले, पत्ता लागला नाही. हा भवसागर पार करणं फार अवघड आहे. महाराज सांगतात संसार सिंधू दोस्त
झाले ओलांघित पर. ओलांडून जायचा म्हटला तरी आपण तो ओलांडू शकत नाही. बहुत वाविले दूर न लगे तीर पैल थडे. हा भवसागर पार करणं फार अवघड आहे. पण महाराज म्हणतात जर तुम्ही याला शरण गेला तर तो उतरील पार. भवदुस्तर नदीचा एरवी दुर्लंघ्य असणारा पार करायला अवघड असणारा हा भवसागर जर तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हाला यातनं पार करतो. म्हणून तुम्ही त्याला शरण जा. म्हणावो आणि शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्यालाच का जायचं शरण. गावामध्ये एखादा श्रीमंत मनुष्य असतो, गडगंजा पैसा असतो, पण त्याच्याजवळ जर दया नसेल, करुणा नसेल, कृपा नसेल, अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना काही मदत करावी अशी जर त्याची वृत्तीच नसेल तर मग त्याचं मोठेपण घेऊन करायचं काय आपल्याला. त्याच्या मोठेपणाचा उपयोग जर सामान्यांना कोणाला कधीही होणारा जर नसला, काय करायचं त्याचं ऐश्वर्य आणि त्याचं मोठेपणा. कबीरांचा एक दोहा आहे, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं फल लागे अतिदूर. त्या वाळवंटामध्ये खजुराचं झाड असतं, भलं उंचच्या उंच, मोठंच्या मोठं असतं, पण आता काय करावं त्याचं मोठेपण घेऊन. ऊन लागायला लागलं तर सावलीला बसेल म्हणून त्या झाडाचा उपयोग नसतो. नारळाच्या जशा 4-2 झावळ्या तशा त्या 4-2 झावळ्या आणि एवढ्या उंचावरती त्याची सावलीच खाली बुडापर्यंत येत नाही. म्हणजे ऊन लागायला लागलं, सावलीला बसेल म्हणून त्या झाडाचा उपयोग नाही. बरं भूक लागली, 4 फळं तरी तोडून खावेत म्हटलं तर ते फळंही हाताला येत नाहीत. मग ह्याचं मोठेपण घेऊन काय करायचं. असेल मोठं असेल पण त्याचा उपयोग जर आपल्याला कोणाला होणारा जर नसेल, काय करायचं आहे त्याचं मोठेपण घेऊन. त्याप्रमाणे असेल हा भगवंत सर्व गुणसंपन्न असेल, सर्व शक्तिमान असेल, त्याच्या इच्छेनं जगातल्या सगळ्या गोष्टी घडत असतील, पण त्याच्याजवळ जर दया नसेल, कृपा नसेल, करुणा नसेल, काय करायचं आहे त्याचं मोठेपण घेऊन. पण महाराज म्हणतात नाही, अरे फार दयाळू आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ग, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्याच्या कृपाळूपणाच्या गोष्टी सांगायच्या तरी किती सांगायच्या. काही प्रसंग महाराज सांगतात. एक चिमणी आपल्या पिलाला घेऊन कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये सकाळी उन्हाला थांबली. जेव्हा तिचं लक्ष गेलं तेव्हा चारी बाजूला सगळीकडं सगळा समुद्रच दिसायला लागला सैन्याचा. बघल तिकडं सगळं सैन्यच, इकडं सैन्य, इकडं सैन्य. आता ह्या आपल्या पिलाला घेऊन इथनं जायचं कसं काळजीमध्ये पडली. कदाचित मी माझ्या पंखाच्या बळावरती हा सेनेचा सागर पार करेन, पण ही माझी लहान लहान पिलं, त्यांच्या पंखात अजून तेवढं बळ नाही. एवढा सागर, सैन्याचा सागर ओलांडून ती जाऊ शकत नाहीत हे लक्षात आल्याबरोबर भगवंताचा धावा करते. आणि आश्चर्य असं घडतं, एका भल्या मोठ्या हत्तीच्या गळ्यातली एक मोठी घंटा तुटते आणि जिथं ती चिमणी आणि पिलं होती त्यांच्यावरती अशी उपडी पडते. 18 दिवस युद्ध चाललेलं असतं. घोडे रथ इकडून तिकडे ये जा करत असतात. युद्ध संपतं. भगवंत अर्जुनाला जवळ बोलवतात आणि सांगतात, अरे ज्याचं रक्षण करायचं मी ठरवतो त्याचं असं करतो म्हणून ती घंटा उचलतात. त्या घंटेखाली ती चिमणी आणि पिलं सुरक्षित असतात. अनेक प्रसंग आहेत. त्या नकरानं गजेंद्राला पकडलं.
सगळे नातेवाईक जमा झाले, बायका पोरं त्या हत्तीला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या हत्तीची ताकद किती असली तर ती जमिनीवरती, पाण्यात काही त्याचा इलाज चालेना. जेव्हा त्याच्या लक्षात आलं यातून मला कोणीही वाचवू शकत नाही, माझा बाप असू द्या नाही तर माझा भाऊ असू द्या, पोरगा असू द्या नाहीतर बायको असू द्या, कोणीही मला यातनं वाचवू शकत नाही, हे लक्षात आल्याबरोबर सोंडेनं त्या तळ्यातले कमळाचं फूल तोडतो आणि जो कोणी विश्वाचा मायबाप असेल त्याच्या चरणी अर्पण करतो असं म्हणून फेकून देतो. आणि मग हा गरुडालाही मागे टाकून त्याच्या सुटकेसाठी धावून येतो. महाराज वर्णन करतात, कनवाळू कृपाळू भक्ता कृपाळू भक्ताला गे मोहे गजेंद्रच धव तुआ केला विठय. फार दयाळू आहे, हाक मारल्याबरोबर तो मदतीला धावून येणार आहे. कदाचित आता कोणी असं म्हणायला येऊ काय हे पशुपक्ष्यांना सुद्धा कळतं का ह्या सगळ्या गोष्टी? त्यानं हाक मारायला वगैरे येते का? येते का नाही मलाही ठाऊक, फक्त संत सांगतात म्हणून मी सांगतो. पण आपल्या अनुभवातले प्रसंग सांगायला तरी काही हरकत नसावी. त्यावेळेला मी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडला होतो. आबा सारखे बाहेरच असायचे. वाशीला ते येणार आहेत हे समजल्यावरून शनिवार रविवारची सुट्टी बघितली, वाशीला गेलो. त्याच्या अगोदर थोडंसं सांगायला पाहिजे. जेव्हा मी पहिल्यांदा कन्नडला गेलो त्यावेळेला तिथं सरकारी बंगला त्यावेळेला मोकळा नव्हता, म्हणून एका खाजगी घर भाड्यानं घेतलेलं. कन्नडपासून चाळीसगावकडं जाणारा जो रस्ता, त्या रस्त्यावरती काही अंतरावरती 1-1.5 फर्लांगावरती पिशोरकडं जाणारा असा एक उजव्या बाजूला रस्ता.
आणि त्या रस्त्यावरचं ते घर. जेव्हा पहिल्यांदा मी तिथं गेलो तेव्हा तिथं एक पांढरं चांगलं गलेलठ्ठ कुत्रं बसलेलं होतं. शेल्टर होतं, निवारा होता, पोर्च जसं असतं कुत्रं बसलेलं होतं. जरा मलाही कुत्र्याचा नाद असल्यामुळं गेल्याबरोबर बायकोला म्हणलं जर काही भाकरी वगैरे असते तर टाकते कुत्र्याला, भाकरी टाक. मग एरवी ते दिवसभर अगोदर हिंडायचं, इकडं जा तिकडं खायला जा. पण आता त्याला 2 टाईम भाकरी खायला मिळायला लागली, एक वेळेला पाणी घातलेलं का असं ना दूध प्यायला मिळायला लागलं. मग त्याने हालायचंच तिथनं बंद केलं. ते दिवसभर तिथं बसलेलं असायचं. थोडा वेळ बाहेर मोकळंच होतं, त्याला काही बांधून ठेवलेलं नव्हतं, बाहेर जायचं ते. पण पुन्हा आला की पुन्हा आणखी तिथं बसायचं. वाशीवरून मी बीडला पोचलो रात्री काहीतरी 8च्या दरम्यान. तिथून पुढं औरंगाबादला बस मिळाली. रात्री कधीतरी 12-12:30च्या दरम्यान मी औरंगाबादच्या स्टँडवरती पोचलो. रात्री 1च्या आसपास काहीतरी औरंगाबादहून धुळ्याकडं जाणारी बस, शहादा वगैरे कुठली तरी ती बस, गाडीला बसलो. पहाटे कधीतरी 2:30च्या दरम्यान मी कन्नडच्या स्टँडवरती उतरलो. 2 दिवसातच माघारी आलेलो, त्यामुळं काय बॅग वगैरे मोठी असं काही नव्हतं. बारकी ब्रीफकेस, लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू तेवढ्याच घेऊन गेलेलो. स्टँडपासून चाळीसगाव रस्त्यावरती ती कोर्टाची बिल्डिंग. तिथं आल्यानंतर तिथून माझ्या घराकडं जाणारे 2 मार्ग. एक सरळ चाळीसगाव रस्त्याने जायचं, फरलांग 1.5 फरलांग, आणि मग उजवीकडं त्या पिशोर रस्त्याला वळायचं. आणि साधारण अर्धा फरलांग गेल्यानंतर रस्त्यापासून काही अंतरावर ते आतमध्ये तो बंगला. हा एक मार्ग. आणि दुसरा, कोर्टातनं बाहेर पडलो की मध्ये असं मैदान होतं सगळं, त्यामुळं असं तिरपं. कोर्टातनं बाहेर पडलं की मैदानात यायचं आणि त्या मैदानातनं मधनंच आपलं चालत घराकडं जायचं. दिवसभर तिथं कुत्रे असायचीच, पण सगळीच माणसं ये जा करायची, त्यामुळं कोणाला काही त्याचा त्रास नव्हता. रात्री उतरल्यानंतर आणि मग माझ्या पुढं प्रश्न पडला, आता मी कुणीकडनं जायचं, सरळ सडकेनं जावं का मधनं त्या पटांगणातनं जावं, ह्याचा विचार करत कोपऱ्यावरती थांबलो. सडकेनं जायचं म्हणजे जरा थोडंसं जास्त चालावं लागत होतं, लांब जावं लागत होतं, आणि मैदानातनं शॉर्टकट रस्ता होता. आता अंदाज तरी घ्यावं म्हणजे कुत्रे कोणीकडे आहेत, जरा बघावं कुठं काही दिसती का हालचाल, कुठं आवाज येतो आहे का, म्हणून त्या मैदानाच्या कोपऱ्यावरती मी उभारलो. हिवाळ्याचे दिवस, कुठं काही कुत्र्याची चाहूल लागली ना. विचार केला हे काय थंडीची वेळ आहे, कुठंतरी खड्डा काढून आपले ते निवांत पडलेले असतील असा विचार केला. आता रात्री एवढं 2:30 वाजता तिकडनं असं फिरवून यायचं, त्यापेक्षा आपलं मधनं जाऊया म्हणून मी मधनं जायला निघालो. एक 200-400 फूट पुढं आलो असेल मैदानाच्या साधारण मध्यभागी, 500 फुटावर पुढं. तिथून 500-600 फुटावरती ते माझं राहायचं ठिकाण, घर म्हणा. तिथं कुठून एक कुत्रं भुंकलं आणि त्या एका कुत्र्याचं भुंकणं ऐकून जी 10-15 कुत्री भुंकायला लागली, ही सगळी कुत्रं ज्या त्या बाजूकडनं चौकडनं माझ्याकडं पळत यायला लागलेली. आता आमच्याजवळ तर शस्त्र तर काहीच नाही, एक ती ब्रीफकेस तेवढी. आता काय करावं, पुढनं जर कोण आलं तर ब्रीफकेसनं असं असं काहीतरी करता येईल, पण पुढचे हाकायला गेलो की पाठीमागनं कुणीतरी पिंढरी पकडणार इकडच्या बाजूनं, तिकडं हाकायला गेलो तर पुढनं येणार. काय करावं ह्या विचारामध्ये. बरं ती वेळही अशी होती, साधारण पहाटे 4-4:30-5ची वेळ असली तर माणसं जरा रस्त्यानं कुणीतरी ये जा करत असतात, कोणी संडासला जातं आहे करतं आहे, जरा आरडा ओरडा गोंधळ ऐकून कुणीतरी येईल. पण ही वेळ रात्री 2:30 वाजताची, माणसाच्या झोपाही अजून संपलेल्या नाहीत, कुणीही मदतीला येण्याची म्हणजे जवळजवळ आशा नव्हतीच. आता काय करावं ह्या विचारात कुत्री जे चहू बाजूनं माझ्याकडनं जवळजवळ 10-15 कुत्रे असतील, सगळे पुढं पळत सगळे भुंकत पुढं यायला लागलेले.
अगोदर सुरुवातीला जोरात पळत येत होते, पण माझ्यापासून काही अंतरावरती तिथून पुढं जरा सावकाश पुढे यायला लागली. भुंकत यायला पण सावकाश यायला लागली. म्हणजे पहिला जो पळण्याचा स्पीड होता तो नव्हता, सावकाश पुढं सरकायला लागली. माझ्या चहूबाजूनं ती कुत्री. आता विचार केला, काय म्हणलं आता भगवंता, काय तुझ्या मनात असेल ते कर बाबा. एवढ्यामध्ये बंगला तर 500 फुटावरती राहिलेला होता. ते जे कुत्रं रोज तिथं माझ्या घरापुढं थांबत होतं ते जरा दादासारखंच होतं, दादागिरी करणारं. मोठं होतं, जरा अंगानं चांगलं होतं, त्याला 2-3 टाईम खायला घालतच होतो. त्या भुंकण्याचा आवाज ऐकून ते कुत्रं तिथनं भुंकत माझ्याकडं पळत यायला सुरुवात केली. आता ते भुंकण्यात काय फरक आहे मला काही कळलं नाही, कारण पहिलंही कुत्रं भुंकलं की सगळेच भुंकायला लागले आणि सगळीकडे माझ्याकडे यायला लागली. पण ह्या कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केल्याबरोबर बाकीची ज्या वेगानं माझ्याकडे येत होती त्यांचा वेग जरा मंदावला. हळूहळू जरा थोडीशी पुढे यायला लागले. ते तिकडनं पळत तसंच भुंकतच यायला लागलेलं होतं. ते जसं जसं जवळ येईल तसं ह्यांचा भुंकण्याचा जो एक पहिला जो जोर म्हणा किंवा हे कमी झालं हळूहळू. म्हणजे जरा आवाज कमी, बस लांब जायला लागल्यावर जसा आवाज जवळ असल्यावर मोठा जसं लांब जाईल कमी कमी होत जातो, तसं ह्यांचं सगळ्यांचं भुंकणं कमी 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 व्हायला लागलं. पुढं यायची थांबली, सगळे माझ्या भोवताली अशी जमा झालेली. ते कुत्रं तिथनं जे पळत आलं ते भुंकतच येत होतं. ते आलं ते माझ्या पुढे येऊन उभारलं. ते तिथं उभारले की बाकी त्याने शेपूट हलवायला सुरू केलं. बाकीची कुत्री मुक्काट्यानं सगळी माघारी फिरली आणि त्यांच्या स्वस्थळाला जिथून आलेली असतील तिकडं ती निघून गेली. हे पुन्हा जवळचंच कुत्रं होतं, पुन्हा माझ्याबरोबर ते घरापर्यंत आलं. घरीच बसायचं, तिथंच थांबायचं. आता मला त्या 2 भुंकण्यातलं काय फरक आहे हे तर काही कळलं नाही, पण फरक तर निश्चितच आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा एक कुत्रं भुंकलं, सगळी कुत्री भोवतालची भुंकत माझ्याकडे यायला लागली. आणि ह्या कुत्र्यानं भुंकायचं सुरुवात केल्याबरोबर ह्याने माघारी फिरायला सुरुवात केली. म्हणजे त्या भुंकत्यांची सुद्धा काहीतरी भाषा आहे, आपल्याला ती कळत नाही, समजत नाही, पण काहीतरी त्यांची सुद्धा ती भाषा असते. सगळी कुत्री माघारी निघून गेली. अंतःकरणापासून त्याला हाक मारली आणि तो मदतीला धावून आला नाही, असं कधी होत नाही. फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे, बहुआ करुणावंत, अनंत हे अनामज, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. संतांचे जे शब्द असतात हे त्यांचे अनुभवाचे बोल असतात. ज्या गोष्टीची प्रचिती आली, ज्या गोष्टीचा अनुभव आला, ज्या गोष्टीची साक्ष पटली, त्याच गोष्टी ते लोकांना सांगतात. नुसतं लोकांचं काही मनोरंजन करायचं आहे म्हणून ते सांगत नाही. ज्या त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी ते लोकांना ते सांगतात. महाराज म्हणतात, हे सगळं मी अनुभवलेलं आहे. हा दयाळू कसा आहे, हा कृपाळू कसा आहे, हा भवसागर तारणारा कसा आहे, हाक मारल्यावर मदतीला धावून जाणारा कसा आहे, ह्या सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच त्या गोष्टी इतरांना सांगायच्या. अनुभवे आले अंग ते या जगात देतसे. ज्या गोष्टीचा अनुभव आला तीच गोष्ट लोकांना सांगायची. महाराज म्हणतात, हे सगळं मी अनुभवलेलं आहे. हा दयाळू कसा आहे, हा कृपाळू कसा आहे, हाक मारल्यावर मदतीला धावून जाणारा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवातल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर शरण जायचंच असेल तर त्याला तुम्ही शरण जा. म्हणून महाराज सांगतात, म्हणावो आणि शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामज,
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा.